राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राइब करा। सुरुवातीपासूनच हुलकावणी देणाऱ्या पावसाने पुणे 2 तारखेपासून जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आणि धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावली असून सर्व धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असतानाच पुणे शहरासह दौंड, खानोटा, पिंपरी चिंचवड शहर परिसर, पारगाव परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने ओढे नाल्यातून भीमा नदीत पाणी मिसळत असल्याने उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात दौंडमधून दिनांक 2 रोजी 2171 क्युसेकने येणारा विसर्ग वरचेवर वाढत चाललेला असून आज रविवार दिनांक 7 रोजी 4185 क्युसेकने विसर्ग चालू आहे। या 4 दिवसात धरण पाणीसाठ्यात 1.3 टीएमसी पाणी वाढ या 4 दिवसात धरण पाणीसाठ्यात 1.3 टीएमसी पाणी वाढलेलं आहे, तर 2.92% पाणी वाढलेलं आहे। तर 7 जून ते 7 जुलै या एका महिन्यात 11 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। एकूण पाणीसाठा 42.83 टीएमसी तर वजा 38.88% पाणी पातळी झालेली आहे। तर पुणे जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने वरील धरणांची पाणी पातळीत वाढ होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। जिल्ह्यातील शेतकरी वर्गासाठी ही आनंदाची बातमी आहे। प्रतिवर्षी पावसाळा सुरू होताच उजनीचे पात्र कधी 100% भरणार यावर अवलंबून आहे आणि शेतकऱ्यांची नजर यावरच ठरलेली असते। तर चालू पावसाळ्याच्या सुरुवातीला वजा 59.99 इतकी उजनीची पाणी पातळी कमालीची घटली होती। मात्र यंदा धरण लाभक क्षेत्रात पाऊस चांगला होत आहे, परंतु पुणे परिसरासह भीमा खोऱ्यात पावसानं पाठ फिरवली होती। परंतु 3 जुलैपासून वरील सर्व धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्याने वरील सर्व धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत असून एडगाव 30.90, कळमोडी 30.27, वडिवळे 46.46, पानशेत 27.30, खडकवासला 49.42 या धरणांनी 30% पाणी पातळी ओलांडली आहे। तर अनेक धरणांची पाणी पातळी 20% पार केली आहे। ही आकडेवारी उजनीच्या लाभक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आहे। तर पावसाची संततधार कायम राहिल्यास वरील धरणे लवकरच 100 पार करून उजनीमध्ये लवकरच पाण्याचा विसर्ग येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। तर राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राइब करा।